महाराष्ट्र सरकारकडून ट्रॅव्हल्स कंपनीचं बिल मंजूर झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचं हे बिल थकीत होतं। 12 लाखांचं बिल मंजूर करण्यासाठी तब्बल 2 वर्ष लागली। थकीत बिलाची रक्कम 12 लाख रुपये होती। मोदींच्या दौऱ्यामध्ये वापरलेल्या गाड्यांच्या भाड्यापोटी देण्यात येणारी ही रक्कम आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। संदीप, आता ही जी 12 लाखांची रक्कम आहे जी थकीत होती असं समजते, हे आता बिल मंजूर झालेलं आहे, काय आणखी तपशील आहेत याबाबत? नाही, बिल जरी रद्दीय मंजूर झालेलं असलं तरी राज्य सरकारची ही नामुष्की म्हणावी लागेल। कारण ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधान मोदी ह्या अहिल्यानगरच्या दौऱ्यामध्ये होते आणि त्या दौऱ्यावेळेला जवळपास 29 इनोवा गाड्या या गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही जी कंपनी आहे, नाशिकमधली ही कंपनी आहे, त्या कंपनीकडून 29 गाड्या या हायर करण्यात आलेल्या होत्या। एसपीजी मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप जो असतो, पंतप्रधानांच्या सुरक्षेचा जो ताफा असतो, त्यामध्ये या गाड्या हायर करण्यात आलेल्या होत्या आणि त्या गाड्यांचं बिल जे आहे ते देण्यात आलेलं नव्हतं। ते आतापर्यंत मंजूर देखील करण्यात आलेलं नव्हतं आणि तब्बल 2 वर्षांनंतर, म्हणजे प्रामुख्यानं सांगायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातलं, तत्कालीन मुख्यमंत्री होते ते, त्यांच्या सरकारच्या काळातलं बिल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार देतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि हे बिल आता मंजूर करण्यात आलेलं आहे। कालच याबाबतचा एक GR काढण्यात आलेला आहे आणि यापुढे अहिल्यानगरचे जे SP आहेत, म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख, ते कंट्रोल अधिकारी म्हणून यामध्ये काम करतील आणि पडताळणी करून याबाबतच्या ज्या बिलाची जी पूर्तता आहे ती करतील। मात्र महत्वाचं हेच आहे की 12 लाखांचं बिल द्यायला तब्बल 2 वर्ष लागले आहेत सरकारला, आणि तेही केंद्र सरकारमधल्या, म्हणजे देशाचे पंतप्रधान दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या दौऱ्यामध्ये वापरलेल्या गाड्यांचं बिल द्यायला इतकी वर्ष लागल्यामुळं सध्या राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा होते आणि आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे। संदीप, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।